आणि हुरड्याचं या ठिकाणी आयोजन होतं आणि अशा पद्धतीनं हुरडा चोळून लोकांना चांगल्या पद्धतीचा हुरडा या ठिकाणी हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं गरम गरम जे हुरड्यातले कणस असतात ते भाजून ते अशा पद्धतीनं या ठिकाणी सोडून त्यामधून जो काही कचरा असतो किंवा ते बाजूला सारून फक्त या ठिकाणी ते चांगल्या उत्तम पद्धतीचा हुरडा ह्या उत्सवामधून जो गरम गरम असा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मंडळी आहे ते पूर्णपणे हुरड्याचा अशा पद्धतीने आस्वाद घेतात आणि खूप या ठिकाणी या निसर्गाच्या क्षेत्रामध्ये खूप लांबून या ठिकाणी लोक येतात हुरडा खाण्यासाठी। अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की प्रत्येकजण या ठिकाणी हुरड्याचा आस्वाद घेत आहे। चांगल्या प्रतीचा या ठिकाणी हुरडा खायला मिळतो, जी जानेवारीची सुरुवातच होते हुरड्यापासून। नवीन वर्षाची सुरुवात जरी म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही। 2025 हे नवीन वर्षाची सुरुवात। आज हुरडा पार्टीतनं अनेक मित्र मैत्रीण असतील, नातेवाईक असतील, लहान थोर मंडळी असतील, फॅमिली असेल, लहान थोर मंडळी या ठिकाणी येऊन पूर्णपणे अशा पद्धतीनं ह्या हुरडा पार्टीचा आस्वाद घेताना आपण पाहू शकता की अशा चांगल्या प्रतीचं उच्च प्रतीचं या ठिकाणी हुरड्यामध्ये अनेक शेंगदाणे वापरलेत, या ठिकाणी फरसाण आहे, चिवडा आहे आणि त्याबरोबर गूळ पण तोंडी लावण्यासाठी असे या ठिकाणी हुरडा पार्टीचं आयोजन या ठिकाणी होत आहे। आणि अशा पद्धतीनं अनेक लोक या ठिकाणी त्या लोकांच्या चांगल्या प्रतीचा हुरडा देऊन या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी काम करताना दिसून येतात। या ठिकाणी आष्टा हायस्कूल 1991-92च्या मुलीचा या ठिकाणी पिकनिक पॉईंट येथे गेट टुगेदर संपन्न होत आहे। यावेळीस सकाळपासून आतापर्यंत विविध असे खेळ खेळले जातात। तसंच हे आवडीचा खेळ म्हणजे मुली या ठिकाणी क्रिकेटचा आस्वाद घेताना या ठिकाणी दिसत आहेत की या पद्धतीनं एक यांचं जे बालपण आहे या ठिकाणी आपोआप डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं की मनसोक्त या ठिकाणी वयाचा विचार न करता फक्त आनंद राहून या ठिकाणी प्रत्येकजण या ठिकाणी आपली भूमिका बजावत आहेत। या ठिकाणी बरेचसे खेळ या ठिकाणी खेळलेत। तसेच आता अहो कोणतर म्हणला असं माझा रिटायर झाला एकदम समजे घ्या आज एन्जॉय करा संपलं नाही जाताना जाताना म्हणाला आमचा नाही करत आष्टा हायस्कूल येथील विद्यार्थी 1991-92 10वीचे
गेट टुगेदर करण्यासाठी पिकनिक पॉईंट सोलापूर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आल्यानंतर जो खेळण्याचा व्हॉलीबॉलचा जो आनंद आहे या ठिकाणी खेळत असताना मुलं या ठिकाणी पाहायला मिळतात. एक लहानपणाची आठवण या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून जे 5वी ते 10वीपर्यंत जे व्हॉलीबॉल खेळत होते तेच आज जवळजवळ वयाच्या 48-49 वर्षी या ठिकाणी खेळताना तुम्हाला दिसत आहेत. आष्टा हायस्कूल, आष्टा कासार, सुगंध स्मृतीचा या बॅचचे 10वीचे मुलं या ठिकाणी पूर्णपणे जीवनाचा आनंद लुटताना आपण या ठिकाणी पाहू शकता. जे व्हॉलीबॉलच्या स्वरूपात अनेक या ठिकाणी खेळ आहेत हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यांना ज्या ह्या आठवणी आहेत हे लहानपणीच्या आठवणी, शाळेतल्या आठवणी, मित्र आणि मैत्रिणीच्या किंवा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येतात. अशा प्रकारे हा व्हॉलीबॉलचा खेळ जो आहे तो एकदम मन लावून जुन्या काळामध्ये जाऊन त्यांच्या आठवणीला उजाळा या ठिकाणी मिळत आहे. सर्वांच्या ह्या आठवणी जे आहेत ते अनमोल आहेत. या ठिकाणी एक खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्हिडिओ घेतले. सर्व मित्र 1992ची बॅचचे मित्र
32 वर्षानंतर एकत्रित आलो. आपला हा दुसरा गेट टुगेदर सोलापूर येथे सुलोचना फंडीपल्ले व विजयकुमार लोंढे यांच्या प्रेरणेने आपण सर्वांनी इथं सोलापूरच्या उरडा पार्टीला इथं आलेलो आहोत. सगळ्यांनी मन मोकळं करून बोललेलं आहोत. सगळं मौज मजा वगैरे सगळं आपण खेळलं, क्रिकेट खेळलं, सर्व काही आपण आपल्या खेळ वगैरे खेळले आहेत आणि सर्वांना आनंद वगैरे मिळाला आहे. आणि सर्वांच्या गप्पा गोष्टीसुद्धा झालेल्या आहेत आणि पुढील कार्यक्रमाचं सुद्धा नियोजन आपण केलेलं आहे. कसं कसं काय काय करायचं ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर पुढची दिशा सर्वांमध्ये जे आहे ते आपल्या परीनं व्हॉट्सअपला कळवत जाऊ आणि असंच आपण आपलं उर्वरित आयुष्याच्या दृष्टीने आपला आनंद आपण द्विगुणित करून आपण हे करू. अशा पद्धतीने माझे 2 शब्द थांबवतो. या ठिकाणी आपण पाहिलं मित्रांनो की 1991-92ची बॅच या ठिकाणी गेट टुगेदरचा हा दुसरा वर्ष आहे. पाकणी, सोलापूर, हवेवरती, पिकनिक पॉईंट या ठिकाणी सर्व मित्रमंडळी मुंबईवरनं, पुण्यावरनं, सोलापूर असतील, उमरगा असतील, लातूर असेल, रातोरात त्यांनी जिथं असेल तिथं प्रवास करून ह्या गेट टुगेदरसाठी एकत्र आलेत. सकाळी 9 वाजता एंट्री केल्यापासून त्यांनी एकदम धमाल, मस्ती, मौज मजा या ठिकाणी पूर्ण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळा असा आनंद होता. हा आनंद खरोखर पैशामध्ये मोजता येत नाही, परंतु जो मैत्रीचा हात आहे, मैत्रीचा सहवास आहे, मैत्रीचा जो आधाराचा जो शब्द आहे किंवा मित्रांच्या एकमेकाचा चेहरा बघितल्यानंतर जो उत्साह निर्माण झाला, तो उत्साह या ठिकाणी सर्व मित्राच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. खरोखर असा जो अनमोल आज सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु आज ही मैत्री फक्त तात्पुरती न राहता हल्ली आपण बघतोय की कामापुरते मित्र वापर करतात, परंतु ही जी मैत्री आहे ही 1ली पासून 10वी पर्यंतची या ठिकाणी असं ठरलंय की बाबा यावर्षी आपण फक्त एकदा न भेटता वारंवार भेटू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मैत्रीमधून एक असा चांगला संदेश गेला की या ठिकाणी बरेचसे मित्र आमचे गरीब आहेत, जेणेकरून काम हालाकीनं किंवा परिस्थितीनं त्यांनी कामावरती नसतील किंवा गरिबीची परिस्थिती या ठिकाणी सर्वांमध्ये असं ठरलं की त्या विद्यार्थ्याच्या मुलामुलीचं शिक्षण असेल किंवा दवाखाना असेल, हे मित्र छाती ठोकपणे कधीही अर्ध्या रात्री बोलवा, आम्ही त्या ठिकाणी हजर आहे. आर्थिक असेल किंवा स्वतः हजर राहतील आणि त्यांना मदत करतील. अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्वांच्या मते हे एक चांगला संदेश या ठिकाणी घेऊन जात आहे. आणि लवकरच या ठिकाणी परत पुढच्या वर्षी 2026मध्ये लवकर भेटूया असा ह्या सुगंध स्मृतीचा या बॅचच्या वतीनं एक आशा घेऊन या ठिकाणी एका डोळ्यामध्ये आसू आणि एका डोळ्यामध्ये आसू या पद्धतीनं या ठिकाणी एक पाऊल निघत आहेत. हा क्षण जो आहे सकाळपासून संध्याकाळपासून कसा गेला, जणू काय असाच हा क्षण आहे. प्रत्येकाच्या संसारामध्ये, सुखामध्ये, आनंदामध्ये जावो हीच आमच्या सर्वांना मैत्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सूट होणारा असा हा पॉईंट होता. त्यामध्ये आम्ही सर्वांनी सगळ्या प्रकारचं एन्जॉय केलं. क्रिकेट म्हणा, हुरडा पार्टी, बाकीचे जे काही बरेच त्यांनी सिलेक्ट केलेले गेम होते, बरेच रील्स झाले आणि हा पॉईंट अतिशय सुंदर तिने केलं नियोजन. धन्यवाद. त्याचं भाग्य समजते मी. आणि जी सुलोचना आणि लोंढे विजयकुमार यांनी जे इथं पिकनिक पॉईंटला आम्हाला आणलं, आमच्या स्वप्नात सुद्धा वाटलं नसतं एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी घडवून आमच्यासाठी आणला. त्यामुळं मी आष्टेकरांचं तर खूप भाग्यच मानते. त्यातल्या त्यात आता सोलापूरमध्ये स्थायिक झालेल्या सुलोचना आणि विजयकुमार लोंढे यांचंही मी धन्यवाद मानते. अच्छा, माझी मैत्री सुलोचना आणि विजयने खूप छान नियोजन केलं आमच्या पिकनिक पॉईंटचं. त्यामुळं सुलोचनाचे मी आभार मानते, विजयचे पण आभार मानते की त्यांनी एवढं सगळं घडवून आणलं, सगळ्यांना एकत्र आणलं. खूप मजा आली, खूप धमाल केली आम्ही मैत्रिणींनी, खूप गप्पा मारल्या, एकमेकाचं सुखदुःख वाटून घेतलं, सगळं छान वाटलं एकदम. मग जे नियोजन केले विजयकुमार लोंढे आणि इथल्या ताईंनी अगदी सुंदर केले. बरेच एक वर्षानंतर सर्वांच्या आपल्या गाठी पडल्या. गाठी पडण्यामागचा एकच उद्देश की सर्वांचे दुःख झाले तर काय आनंदाचे क्षण व्यतीत होतात. कुठलं नियोजन लागतंय आणि आपण जर असंच वर्षानुवर्षे गाठीभेटी पडत गेल्या तर सर्वांचे सुख दुःख समजले जाते. अडीअडचणीला जाता येतं, कार्यक्रमाला जाता येतं आणि वर्षातून एक वेळेस आल्यामुळं आपण बाहेर आल्यामुळं फ्रेश होतंय माणूस. तरी सर्व नियोजन चांगलं झालं. हुरडा पार्टी झाली, सगळ्याची भेटीगाठी झाल्या,
ती अगदी व्यवस्थित वाटते. किती द्यायचे ना फक्त? हां एवढंच की आता 1 वर्षानंतर परत हा जो कार्यक्रम आयोजित केला गेट टुगेदरचा चरणबीर कोरे नाही बोल तू बोल. हां तर या पिरियडमध्ये ना जी लोक आहेत त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू आणि वर्षातून एकदा परत सर्वजण एकत्र भेटून जे काही प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेमवरती आपण डिस्कस करून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. एवढंच सांगायचं की वर्षातून आपण एकदा आपण परत भेटत जाऊ. जे माध्यमातून परत त्यांनी पुढच्या वर्षी 2026 जानेवारीच्या ह्याच्यामध्ये कुठं काय नियोजन होणार त्यांनी यावं अशी अपेक्षा विनंती करतो. मी नकुल गोकुलदास जाजू पिकनिक पॉईंटच्या वतीने आज सगळे धाराशिव जिल्ह्याचे लोक आपल्याकडं ॲल्युमिनी मीट करायला आलेले आहेत. त्यात आम्ही त्यांना एवढं सहभाग केलं की आमच्याकडं 700 लोक असल्यावरही आम्ही त्यांना पूर्ण सर्व्हिस दिलेली आहे. आमचं हे पर्यटन केंद्र आहे. पिकनिक पॉईंट म्हणून पुण्या रोडला हा आहे. निसर्ग हॉटेलच्या समोर हा पर्यटन आहे. तर त्यासाठी आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही आमच्याकडे येऊन एकदा तरी एक्सपिरियन्स द्या आपलं. तर त्यासाठी आपण हुरडा, जेवण, नाश्ता आणि फ्रूट ह्याचं आयोजन दरवर्षी करतो. तर ह्यांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 5चं पॅकेज घेतलं होतं. तर गर्दी असल्यामुळे त्यांना आम्ही हुरडा संध्याकाळचा बी दिला. तर त्यांना एक विनंती आहे की त्यांनी संध्याकाळच्या हुरड्याबद्दल एक बोलावं आमच्यासाठी की कसा झाला हुरडा, काय झाला, कसं जेवण होता. तर मी निवेदन करतो सरांना की कोणीतरी येऊन समोर बोलावे. आमचं 4 महिने झाले सर. 4 महिने झाले. 2 कस्टमर दिली 10 नोव्हेंबरपासून ते 25 फेब्रुवारीपर्यंत आम्ही हा पूर्ण तुम्हाला सहभाग करतो, सर्व्हिस देतो. कस्टमर संडेला जास्त असतील का इतर टायमाला? सॅटर्डे संडे तर रेग्युलर क्राऊड मला 700-800 लोकांचा असतोच. पण मंडे टू फ्रायडे वीकडेज मध्ये 200-250 लोक असतात. वर्षात किती महिने चालते सीझन? हा 4 महिने. 4 महिने. 4 महिने का तर हुरडाच येत नाही. तर आम्ही त्यामुळं अगोदर नियोजन करतो की जूनपासनं हुरडा यायला पाहिजे. तर आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत भेटणार. तर जसं दिवाळी झाली की आम्ही दुसऱ्या वीकमध्ये चालू करतो हुरडा. अचानक जर आली एखादी पार्टी तर तुम्ही अवेलेबल देता का? देतो. सॅटर्डे संडे सोडून देतो. सॅटर्डे संडेला माझ्याकडे 1000 लोकांची बुकिंग असते. त्यातनं आम्ही 700 लोक जे पहिला आलेत त्यांना हे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सर्व्हिस चार्ज माणसावर आहे का कसं आहे? सर्व्हिस चार्जच नाही माझ्याकडे. पूर्ण जे तुम्ही आलात, जे तुम्ही आता म्हणतायत की हां चांगलं झालं, हे झालं, फक्त एक चूक माझी झाली त्यात की तुम्ही पहिला हुरडा करायला पाहिजे नंतर जेवण. पण यात बी मी सांगतो